महाराष्ट्र मुस्लिम जन आंदोलनच्या वतीने दिशाहीन व भरकटलेल्या समाजाला एकत्रित करण्याचे एकमेव व्यासपीठ याचे अध्यक्ष जावेद चौधरी यांनी केले मुस्लिम समाजाला आव्हान। बघत रहा न्यूज BS संगमनेर। महाराष्ट्र मुस्लिम जन आंदोलन या संघटनेच्या वतीने येणाऱ्या आगामी देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या लोकोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशवासियांचे सर्वप्रथम हार्दिक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र मुस्लिम जन आंदोलन या संघटनेची भूमिका मतदानाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या तात्पुरत्या मिळालेल्या घड्याळ या चिन्हाच्या प्रचाराकरिता आयोजित करण्यात आलेली आहे। अतिशय नवलाची गोष्ट आहे। 500 कोटी रुपये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला अजितदादा पवार यांनी आपल्या अर्थ खात्यातून दिले। मुस्लिम जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मागासलेल्या आरक्षणाकरिता 5% आरक्षणाची भूमिका मांडली। मला कमाल वाटतं या गोष्टीचं की देखील उच्चारायला कोणी तयार नाही। याकरिता ही संघटना अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि हा निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार सांगतील त्या सर्व उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी 100-150 सभा घेण्यासाठी आम्ही सशर्त तयार आहोत आणि त्यांना सशर्त आम्ही पाठिंबा बहाल करतो असा हा प्रपंच। याकरिता ही पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। मी तमाम बांधवांना, महाराष्ट्र मुस्लिम जनतेतील जन आंदोलन या संघटनेच्या लाखो कार्यकर्त्यांना विनंती करतो की अजितदादा पवार यांचे हात बळकट करून त्यांना त्यांच्या शासनाचे हात बळकट करा आणि आपल्याकरिता चांगलं आणि आपल्यासाठी आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी जो प्रयत्न करतो त्याचे हात बळकट करणे हे निश्चित गरजेचं आहे आणि याकरिता तुम्ही हात बळकट कराल अशी मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।